नमस्कार मंडळी, परत एकदा तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मी आहे महाराष्ट्राचा आणि आपला जिल्हा हिंगोली. तर आपल्या खंदारी ब्लॉगमध्ये परत सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर बघू शकता मी आज सकाळी शेळ्या चारायला घेऊन आलो आणि थोड्याच वेळात आपल्याला दुसरं काम आहे. तर चला मंडळी, बघू शकता मंडळी दुसरं काम हे जी गाडी आली तिच्यात आपल्याला भरायचं कापूस. तर ह्या भाऊचा भरायचा कापूस आणि सोबतच हे बघा आपल्या ब्लॉगमध्ये कसा बघतोय चुन्या मुन्या घुंगरू बघू शकता. खालती सोड. तर बघू शकता हा झिंगऱ्या बघा. हेलो दोस्तों, हमारे ब्लॉग को सपोर्ट कीजिए. हेलो दोस्तों, तो मैं आज अपने जंगली जानवर खाने के लिए जा रहा हूँ. देखो हमारा ये चिड़ियाघर, यहाँ पे हर पशु पक्षी है. यहाँ पे ये बैल है. ये देखो, ये डेंजर डॉन है. ओह माय गॉड, इसको धक्का लगा. इसको धक्का देंगे तो मारेगा बुक्का. देखो धक्का देंगे तो मारेगा बुक्का. ये तो यहाँ पे बकरिया है. बघू शकता मंडळी, इकडे शेळ्या आहेत. अजून एक पलीकडे इकडे बघा कोंबड्या आहेत. बघू शकता. तर मंडळी आपण आलो कॉटन मिलला. पाठी बघू शकतो, कॉटन मिल आहे. बघू शकता पाठी त्या साईडला लाईन लागले. बघू शकता इकडे थोड्याच वेळात आपल्या गाडीचा नंबर लागणार आहे. चला मंडळी. तर मंडळी गाडीचा नंबर लागोस तर आपण तोपर्यंत कॉटन मिल बघू. ही बघा हिंगोलीची कॉटन मिल आहे. त्या बाजूच्या साईडला तिकडं वजन काटा होऊन तिकडं गाडीतून ब्लॉकर सुटवून टाकतो. त्याच्यानंतर ती मशीननी एका मशीनमध्ये टाकतो. मग ती मशीनची प्रोसेस करून इकडच्या मशीनमध्ये हे बघू शकता समोर पाठीमागे ती मशीन आहे. त्या मशीनमध्ये सरकी वेगळी केली जाते आणि कापूस वेगळा केला जातो आणि एका साईडला इकडे पॅकिंग होते त्याची. तर बघू शकता इकडे बघा दाखवतो. मोठे गठ्ठे त्याच्यामध्ये अशा प्रकारची पॅकिंग होते बघू शकता. आणि एक कठ्ठा असतो 2 फुटाचा. तोपर्यंत आपला लागला इकडे नंबर. बघू शकता आपली गाडी आली काट्यावर आणि बघू शकता टोटल वजन भरलं गाडी सगळं. तर मंडळी आमचा झाला कापूस विकून. बघू शकता 7,300 भाव चालू आहे झाला आमचा. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.